नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र डॉक्टर हेमंत सहस्रबुद्धे. आज आपण होळीच्या सणामध्ये शिव्या का द्यायच्या, बोंब का मारायची ते बघायचं आहे. हिंदूंचा एक पवित्र सण असलेल्या होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची प्रथा सर्वत्र पाहायला मिळते. ही विकृती नसून त्यामागे सुद्धा एक शास्त्र दडलेलं आहे. मात्र काही ठिकाणी याचा अतिरेक होतो, ते व्हायला नको आणि त्यामुळे परस्परातील वैर चव्हाट्यावर आणण्यासाठी सुद्धा बोंब मारली जाते. त्याचं काही वेगळ्याच गोष्टीमध्ये परिणती होते. तर बोंब मारण्यामागचं नेमकं शास्त्र काय? त्यापासून होणारा लाभ काय? आणि विकृती केली त्याची, चुकीचं केलं, तर त्या हानी काय? याविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणत्याही गोष्टीची वाट लावण्यात बऱ्याच वेळेला समाज पुढाकार घेत असतो, पुढे असतो, तसं इथे व्हायला नकोय. तर होळीच्या सणात शिव्या देण्याचं मानसशास्त्र काय आहे? होळीच्या सणामध्ये आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा धुळवडीला थोड्याशा वाईट म्हणता येतील अशा शिव्या देतात. काही आधुनिक लोकांना ते बरं वाटत नाही. अरे काय हा प्रकार आहे? काय शिव्या देता तुम्ही? पण यात सुद्धा एक मानसशास्त्र आहे. शब्दांचा आपल्या मनावर एक प्रकारचा एक फार विचित्र असा ताण असतो. तो आपल्या मनातून त्या दिल्यामुळे निघून जातो. मन स्वच्छ होतं. घाण पाण्याच्या गटाराला कसं मोकळी वाट करून देतात आणि मग स्वच्छ होतं. तसं माणसातली जी पशुवृत्ती असते, त्याला धर्मशास्त्राने होळीच्या निमित्ताने एक दिवस वाट काढून दिलेली आहे. होळीच्या सणामध्ये आणि दुसऱ्या दिवशी वाईट शिव्या म्हणूनच त्या दिल्या जातात. आणि थोडीशी बिभत्स वागणूक असं हे जे विष आहे, तर त्याचा वापर करून विषानीच विषारी रोग बरे करायचे. विषाची अतिशय अल्प, अत्यंत कमी मात्रा, ती किती तर सुईच्या अग्रावर मावेल एवढीच मात्रा ती घेऊन त्याचा रोग बरा व्हावा यासाठी विषारी औषधाचा जसा औषध देऊन त्याचा उपयोग करून घेतला जातो आणि तो सुद्धा मोठ्या युक्तीने करून घ्यायला लागतो. अगदी कमी बेताने घ्यायला लागतं. तसंच हे करायचं आहे आणि या शिव्या देण्याला शिवप्रद म्हणजे शिवासारखं शुद्ध, पवित्र करणारं मानलं गेलेलं आहे. मन स्वच्छ होतं यामुळे आपलं. आपण मूळ कथा बघूया. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येतं. त्या नक्षत्राची देवता भग ही आहे. त्यामुळे भगाच्या नावाने बोंब ठोकायची ही एक प्रकारची पूजाच आहे. तो त्या देवतेचा सन्मानच आहे असं म्हटलं जातं. काही ठिकाणी होळीची रक्षा म्हणजे राख आणि शेण, चिखल यासारखे पदार्थ अंगाला माखून नृत्य गायन करण्याची प्रथा आहे. तर त्या त्या भागानुसार या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा होत असतात. नुकताच येऊन जर का आपण कोरोना व्हायरसचा जो त्रास होऊन गेलाय तो आणि होळी याचा जर का आपण एकत्रित विचार केला, तर असे जे अचानक उद्भवणारे त्रास असतात, विषाणू, जीवाणू यांचे त्रास असतात, त्यावरती होळीमुळे काहीसा वचक बसतो, पायबंद त्याला बसू शकतो, असं आपल्याला नक्की म्हणता येईल. तर गमतीने म्हणायचं तर होळीचा सण साजरा करा आणि साथीचे रोग टाळा, अशा काहीतरी त्या स्लोगन वगैरे लिहिलेले असतात, तसं आपल्याला ते म्हणता येईल. तर साथीचे रोग काही आत्ताच निर्माण झालेले नाही, पूर्वीच्या काळी सुद्धा ते होते. वेगवेगळ्या प्रकारचे रोग येत होते. देवी वगैरे आपण ऐकलेलं आहे. आणि गावाच्या गावं नष्ट व्हायची. प्लेग, ब्रिटिशांच्या वेळेला प्लेग आलेलं तर गावाच्या गावं नष्ट व्हायची त्या रोगांमुळे. आता कोरोना येऊन गेला, स्वाईन फ्लू येऊन गेला, असे बरेच वेगवेगळे त्या त्या कालानुसार ते अनेक संसर्गजन्य आजार जे असतात ते होताना आपल्याला दिसत असतात. हे आजार थंडी संपून उन्हाळा सुरू होण्याच्या मध्यावर म्हणजेच ऋतुसंधी काळात निर्माण होतात. म्हणून आपल्या पूर्वजांनी होळीचा सण त्यावेळेला सुरू केलेला होता. होळीमध्ये जे जाळलं जातं ते सारं काही रक्षोघ्न द्रव्य, रक्षोघ्न द्रव्यम म्हणजे गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, भीमसेनी कापूर, तूप, एरंडाची पानं, करंजाची पानं, ऊस, वेखंड, जटामासी, गुग्गुळ, निंबपत्र, शेवगा पानं, पारिजातकाची पानं, जांभळाची पानं, पिंपळ आणि वडाची पानं अशा या सगळ्या वनस्पती वस्तू वापरल्या जाऊन त्या जाळल्या जायच्या. या महिन्यात पानांची गळती होत असते आणि ही गळलेली पानं घेणं अपेक्षित आहे. मुद्दाम शक्यतो तोडायची नाहीयेत. तर अशी ही द्रव्य जाळली जातात आणि यांचा जो धूर होतो तो आपल्या नाकातोंडात जायला हवा, नीट जायला हवा आणि तो जावा तो नीट आपल्या नाकातोंडात म्हणून या होळीच्या भोवती गोल गोल फिरून ओरडायचं असतं. असं ओरडल्यामुळे आपलं मुख, तोंड जास्त उघडलं जाऊन ते घशामध्ये जाऊन घसा शुद्ध व्हायला मदत होते. तर अशा ह्या विषाणूंचं, जीवाणूंचं, फ्लू, व्हायरस वगैरे ह्या सगळ्यांचं इन्फेक्शन आधी घशाला होतं आणि त्यामुळे आपल्या साध्या होळीमुळे हे साथीचे रोग आटोक्यात राहायला सहाय्य होऊ शकतं, मदत होऊ शकते. अजून एक
महत्त्वाची गोष्ट म्हणजे होळीच्या दिवशी दिवसभर आधी उपास किंवा लंघन करायचं असतं, म्हणजे पोट रिकामं ठेवायचं, काही खायचं नाही, उपाशी राहायचं असतं. त्यामुळे काय होतं की ती सगळी शक्ती ना ते कृमी किंवा जंतू जे असतात ज्याच्यावरती ते व्हायरस वाढतात त्यांची वाढ थांबवण्यासाठी सगळी शक्ती वापरली जाते. पचन आपलं सुधारतं, नीट होतं पचन आणि न पचलेल्या गोष्टी पचून जातात आणि पचनशक्ती सुधारल्यामुळे पोषण शक्ती सुद्धा खेचून घेण्याची अन्न ओढून घेण्याची जी पोषण शक्ती असते ती सुधारते आणि त्यामुळे प्रतिकारशक्ती सुद्धा आपली वाढते. साथीचे आजार असताना मित्रांनो अशा प्रकारची होळी रोजच घरात सकाळी आणि संध्याकाळी पेटवायची असते. त्याला तुम्ही अग्निहोत्र म्हणा, धूप म्हणा, धूर म्हणा, काही म्हणा. त्याच्यामध्ये तुम्ही गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, भीमसेनी कापूर, तूप आणि वर उल्लेख आपण जी केलेली द्रव्य आहेत, त्या ज्यांना रक्षोघ्न द्रव्य म्हणतात. तर ती द्रव्य, झाडांची गळलेली पानं एकत्र जाळून घरात धूर केला की डास पण जातात आणि हा धूर सगळ्यांनी घरातल्या सर्वांनी घेतल्यामुळे संसर्गजन्य रोगसुद्धा दूर राहतात. होलिका ही होलिका ही वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतसुद्धा जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार विचारांना तिलांजली देणं आणि आपल्या मनातल्या वाईट विचारांना होळीप्रमाणे अग्नीत जाळून टाकून या वाईट विचारांची राख करावी, हाच होळी सण साजरा करण्यामागचा मित्रांनो उद्देश आहे. तर या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करूया आणि आपलं जीवन आपण आनंदी बनवूया. इतका छान सुंदर सण आहे, तो आपण अगदी झोकून देऊन आपण साजरा करूया, मनापासून साजरा करूया. हे सगळं केल्यामुळे आपलं मन निर्मळ होतं, हलकं होतं आणि या उत्सवाचा जो मुख्य भाग आहे तो होळी पेटवणं आहे. तो पेटवल्यानंतरच तुम्हाला समोर जाणवेल की किती आनंद आपल्याला त्या अग्नीतून तो आपल्याला जाणवतोय, तो आनंद आपल्यापर्यंत पोहोचतोय तो. तर ही होळी आपण पौर्णिमेच्या दिवशी पेटवतो. अ, या होळीच्या वेळेला आपण गारठवून टाकणाऱ्या थंडीला आपण निरोप देतो. थंडीच्या दिवसात आपल्याला उष्णता देणाऱ्या अग्नीला आपण हा कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि होळी म्हणजे ऋतुराज वसंताचं, वसंत ऋतूचं स्वागत. ऋतुराज आहे. कृष्ण सुद्धा म्हणतात त्यांच्या विभूती योगामध्ये की मी वसंत आहे सगळ्या ऋतूंमध्ये. तर आजच्या लोकोत्सव, होलिकोत्सव, होळी, धुलिकोत्सव, धुळवड, रंगोत्सव, रंगपंचमी असे हे ह्या सणामध्ये पदर आजच्या मुख्य पदर उठून दिसतात. जडवाद आणि भोगवाद यांना जाळून टाकून त्यांची धुळवड करून आयुष्यातल्या आनंदांचा रंगोत्सव साजरा करायचा किंवा समाजातल्या असद वृत्ती, वाईट वृत्ती भस्मसात करून त्यांच्या नावानं शिमगा करायचा, बोंबाबोंब करायची दोन्ही हातांनी आणि सद्वृत्तींचा जयघोष करायचा. असा हा एक मंगलमय सुंदर असा हा सण आहे. पण तो आपण मात्र समजून घ्यायला पाहिजे. भारतात वेगवेगळ्या भागात फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. तोच हा होलिका दहन, होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, दोला यात्रा, कामदहन अशा वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या व्याख्यांनी हा सण ओळखला जातो. या लोकोत्सवाला फाल्गुनोत्सव आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त वसंत आगमनोत्सव किंवा वसंतोत्सव असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. आपण आनंद सुद्धा व्यक्त करण्यासाठी तो एक उत्सवच आपण साजरा करतो आनंद व्यक्त करताना. तर महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडं मंत्रोच्चारात जाळण्यात येतात आणि पेटलेल्या होळीभोवती बोंबा मारत लोक प्रदक्षिणा करतात. प्रदक्षिणा या विषयावरती एक मी खास विशेष एक सुंदर व्हिडिओ नंतर बनवेन मित्रांनो. तर होळी सणामधून हा संकेत मिळतो की वाईटावरती चांगल्याचा विजय होतोच होतो. होळी सणाचा खरा संदेश काय आहे? काय आहे होळी सणाचा खरा संदेश? तर जे जुनं आहे, जे कालबाह्य आहे, जे अमंगल आहे, त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा, चांगल्याचा, उदात्ततेचा स्वीकार करायचा, हा होळीचा खरा संदेश आहे. ते आपण करणार आहोत का? का नुसतीच आपण होळी साजरी करणार आहोत?
आता काही जण म्हणतात की कचऱ्याची होळी करा. तर हा कचरा आणि प्लॅस्टिक जाळायचं नाहीये मित्रांनो. ते अत्यंत घातक आहे. ते जे वायू आहेत त्याचं फिक्सेशन करून त्याचं एकतर भूमीमध्ये परत रूपांतर करणं, जड पदार्थामध्ये, मातीमध्ये रूपांतर करणं सुद्धा अवघड आहे. आणि हे वायू जे हे विषारी वायू निर्माण होतात, तर ते आपल्या फुफ्फुसामध्ये, छातीमध्ये जाऊन आपलं आरोग्यसुद्धा बिघडत असतं. अनेक आपल्याला वाईट-वाईट रोग, विकार होतात. फुफ्फुसांमध्येच ते गेल्यानंतर काय होणार आहे फुफ्फुसांचं आपल्या? ही साधी गोष्ट आहे. आणि आपल्या पिढीबरोबर आपल्या पुढच्या पिढीचं काय होईल याचा आपण नको का विचार करायला? तर त्यामुळे कचरा जाळा असं सांगणारे लोकं चूक करतायत. होळीमध्ये कचरा वगैरे जाळायचा नाहीये. होळीमध्ये आपण वर बघितलेल्या ज्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत, त्याच गोष्टी जाळायच्या आहेत. आणि एरवीसुद्धा कधी कचरा जाळायचा नाहीये. आणि परत अनेक ठिकाणी असं पाहिलं गेलेलं आहे, की प्लास्टिक आणि अशा काही वाईट गोष्टी, रबर वगैरे अशा काही गोष्टी जाळल्यामुळे हे सगळे वायू आकाशामध्ये जाऊन अनेक ठिकाणी ॲसिडचा पाऊस पडलेला आहे. ही किती किती खतरनाक, किती वाईट गोष्ट आहे, किती धोकादायक गोष्ट आहे. याचा आपण थोडा तरी विचार करायला नको का मित्रांनो? याच्याबाबत आपण सजग व्हायला नको का? आपल्या ओळखीच्या लोकांना आपण सांगायला नको का, की बाबांनो तुम्ही हे करू नका. आपण तर हे करायचं नाहीच आहे. पण असं जे कोणी करताना आपल्याला दिसतील, त्यांना आपण तिथे थांबवायचं आहे. आता बरेच जण म्हणतात, की होळी हे खरंच आहे म्हणजे, की या काळामध्ये आता लोकसंख्या सुद्धा खूप वाढली आहे आणि एवढ्या होळ्या लागल्या तर काय होईल? म्हणजे आता पूर्वीच्या काळामध्ये जी लोकसंख्या होती आणि त्यावेळेला झाडीसुद्धा खूप होती, निसर्ग बहरलेला होता. त्या काळामध्ये तुलनेने होळ्या कमी लागायच्या. त्या तुलनेने आता होळ्या जास्त लागतात. तर त्यामुळेच आपल्याला काय करता येईल, की एकत्रित येऊन शक्यतो कमी ठिकाणी होळ्या लावता आल्या किंवा त्या होळ्या आपण लावायला तर हव्याच म्हणजे त्याचा फायदा होतोच हे आपण पाहिलेलं आहे. पण आपण त्याच वेळेला वृक्षारोपण सुद्धा वर्षभर करत राहिलो आणि त्या वृक्षारोपण नुसतं करून चालत नाही, तर त्याला पाणी सुद्धा आपल्याला घालावं लागतं. तर हे सुद्धा आपण जर का करत राहिलो, तर नक्कीच फायदा होईल आणि आपल्या समाजाचं, आपल्या मुलाबाळांचं, आपल्या कुटुंबाचं, परिवाराचं, देशाचं आणि पर्यायाने आपल्या अख्ख्या विश्वाचं, जगाचं कल्याण होईल. तर मित्रांनो अ, मी तुम्हाला पुन्हा एकदा हा माझा जर का सगळा विषय आवडला असेल, तर लाईक, सबस्क्राईब करायची तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतो. कमेंट करा तुम्हाला आवडली तर. तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये काय माहिती हवी ते पण तुम्ही अवश्य सांगा.